स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं आज सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. श्री रामदास मारुती मंदिर पनवेलमध्ये 109वा श्री रामदास नवमी उत्सव चालू आहे. या नवमी उत्सवामध्ये तिथे खूप आध्यात्मिक असतात. त्या उत्सवामध्ये एक दासबोध वाचनसुद्धा आहे. तर आजचा व्हिडिओ हा दासबोध वाचन यावर आधारित आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. समास 5 पंचप्रळय निरूपण. श्रीराम. ऐका प्रळयाचे लक्षण. पिंडी दोन्ही प्रळये जाण. एक निद्रा एक मरण. देहांत काळ. श्रीराम. देहधारक तिन्ही मूर्ती. निद्रा जेव्हा संपादिती तो निद्रा प्रळय श्रोती. ब्रह्मांडीचा जाणावा. श्रीराम. तिन्ही मूर्तीस होईल अंत. ब्रह्मांडास मांडेल कल्पांत. तेव्हा जाणावा नेमस्त. ब्रह्मप्रळये जाला. श्रीराम. दोन्ही पिंडी दोन्ही ब्रह्मांडी. चारी प्रळय नवखंडी. पाचवा प्रळय उदंडी. जाणीजे विवेकाचा. श्रीराम. ऐसे हे पाचाही प्रळये सांगितले यथान्वये. आता हे अनुभवास ये ऐसे करू. श्रीराम. निद्रा जेव्हा संचरे तेव्हा जागृती व्यापार सरे. सुषुप्ती अथवा स्वप्न भरे अकस्मात अंगी. श्रीराम. या नाभ निद्रा प्रळये जागृतीचा होये क्षये. आता ऐका देहांत समये म्हणजे मृत्यू प्रळये. श्रीराम. देही रोग बळवती अथवा कठीण प्रसंग पडती. तेने पंचप्राण जाती व्यापार सांडूनी. श्रीराम. तिकडे गेला मन पवनू इकडे राहिली नुसती तनू. दुसरा प्रळय अनुमानू असेची ना. श्रीराम. तिसरा ब्रह्मा निजेला तो हा मृत्यूलोक गोळा झाला. अवघा व्यापार खुंटला प्राणीमात्राचा. श्रीराम. तेव्हा प्राणी याचे सूक्ष्मांश वायुचक्री करीती वास. कित्येक काळ जात ब्रह्मयास जागृती घडे. श्रीराम. पुन्हा मागुती सृष्टी रची. विसंचिले जीव मागुते संची. सीमा होता आयुष्याची ब्रह्मप्रळये मांडे. श्रीराम. शतवर्षो मेघ जाती तेने प्राणी मृत्यू पावती. असंभाव्य तर्के क्षिती मर्यादा बेगळी. श्रीराम. सूर्य तपे 12 कळी तेने पृथ्वीची होये होळी. अग्नी पावता पाताळी शेषविष बमी. श्रीराम. आकाशी सूर्याच्या ज्वाळा पाताळी शेषविष बमी गरळा. दोही कडून जळला भूगळा अवरिकैचा. श्रीराम. सूर्यास खडतरता चढे हलकल्लोळ चहूकडे. कोसळती मेरूचे कडे घडघडायाम. श्रीराम. अमरावती सत्यलोक वैकुंठ कैलासादिक. याही वेगळे नाना लोक भस्मोनी जाती. श्रीराम. मेरू अवघाची घसरे तेथील महिमाच ओसरे. देव समुदाव बाबरे वायोचक्री. श्रीराम. भस्म झाली या धरत्री पर्जन्य पडे शुंडाधारी. मही विरे जळांतरी निमिष्य मात्रे. श्रीराम. पुढे नुसते उरले जळ तयास सोशील अनळ. पुढे एकवटती ज्वाळ मर्यादा बेगळे. श्रीराम. समुद्रीचा बडवा नळ शवनेत्रीचे नेत्रानळ. सप्तकंचुकीचा आवरणा नळ सूर्य आणि विद्युल्लता. श्रीराम. ऐसे ज्वाळ एकवटती तेने देह सोडिती. पूर्वरूपे मिळवणी जाती प्रभंजनी. श्रीराम. तो वारा झडपी वैश्वानरा. वन्नी विजेल एकसरा. वायो धावे सैरा वैरा परब्रह्मी श्रीराम. धूर्म वितुळे आकाशी
तैसे होईल समीरासी बहुता मध्ये थोडी आसी नाश बोलिला श्रीराम वायो वितुळताच जाण सूक्ष्मभूते आणि त्रिगुण ईश्वर सांडी अनुष्ठान निर्विकल्पी श्रीराम तेथे जाणीव राहिली आणिक जगज्योती निमाली शुद्ध सारांश उरली स्वरूपस्थिती श्रीराम जितुकी काही नामाभिधाने तये प्रकृतीचे निगुणे प्रकृती नसता बोलणे कैसे बोलावे श्रीराम प्रकृती असता विवेक कीजे त्यास विवेक प्रळये बोलिजे पाचही प्रळये बोजे तुझ निरोपिले श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रळय निरूपण नाम समास पाचवा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास नवमी उत्सव 10 दिवस चालू आहे. या उत्सवामध्ये श्री दासबोध वाचन होतं. हे दासबोध वाचन मी आज तुम्हाला दाखवलं. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ बघता येईल. श्री स्वामी समर्थ.